आपल्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाऊ देऊ नका. आपण कोण आहोत याची जाणीव ठेवा. नमस्कार मंडळी. हे वाक्य आहेत माननीय उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे मंत्री आपले लाडके एकनाथजी शिंदे यांचे. तेही भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्यासमोर एका सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामधले. तर एकनाथजी शिंदे असे म्हणतात की आपल्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाऊ देऊ नका आणि आपण कोण आहोत याची जाणीव ठेवा. हे यांनी का बरं म्हटलं असेल, तेही रवींद्र चव्हाण यांच्यासमोर. चला, मान्य केलं की एकनाथजी शिंदे यांना असं वाटतं की रवींद्र चव्हाण जे करतायत ते त्यांच्या मनाने करतायत किंवा त्यांना कोणीही आदेश दिलेले नाही आहेत. पण रवींद्र चव्हाण यांच्यासारखा नेता आज जर खुले आम किंवा मोकाटपणे जर एकनाथ शिंदेजी यांच्या पक्षातले बडे बडे नेते फोडून भाजपमध्ये आणत असतील तर खरंच यामागे देवेंद्र फडणवीस यांचा आदेश नसेल किंवा यांची कुठल्याही प्रकारची परमिशन नसेल असं होऊ शकत नाही. ही गोष्ट एकनाथजी शिंदे यांनाही माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी सभेमध्ये उभं राहून भाषणामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली भारतीय जनता पक्ष म्हणजेच सर्व नेते आणि देवेंद्र फडणवीसजी यांना हा टोला लगावलेला आहे. आता हा टोला जो आहे तो त्यांनी लगावता लगावता त्यांनी पुढे जी सारवासारवी केलेली आहे ती अशी होती की एकनाथजी शिंदे आहेत ते त्यांचा दिलेला शब्द पाळतात असं त्यांनी पुढच्या वाक्यामध्ये म्हटलं. म्हणजेच कुठे ना कुठेतरी भाजपला एक तंबी देताना की तुम्ही सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका आणि त्याचबरोबर की एकनाथजी शिंदे जे दिलेला शब्द पाळतात म्हणजे पुढे एक थोडंसं नमतं घेतल्याची भूमिका त्यांनी आपल्या भाषणातून करून दाखवलेली आहे. आता हे सर्वांनाच माहिती आहे की एकनाथ शिंदे गटामध्ये जे आमदार किंवा जे मंत्री आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या मागे उभे आहेत ते एकदम हिंदुत्वासाठी त्यांनी माननीय उद्धवजी यांचा पक्ष सोडून ते एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर आलेले आहेत. बरोबर, त्यांचं जे हिंदुत्व आहे ते असं होतं की वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा यांच्या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठीचं हिंदुत्व. या हिंदुत्वासाठी त्यांनी एकनाथजी शिंदे यांच्याकडे येण्याचा पर्याय निवडला. त्याच्यामध्ये सगळ्याच नेत्यांची नावं असतील जवळपास. सगळ्यांवरतीच कोणी ना कोणीतरी कारवाई चालू होती किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आरोप होते. या सर्व आरोपातून या सर्व चौकशांमधून बाहेर येण्याचा सोपा मार्ग म्हणजे शिंदे गट. आणि हा जो शिंदे गट आहे हा शिंदे गट जो भाजपमध्ये आज एकत्र सत्तेत बसलेला आहे. खरंच शिंदेसाहेब हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हालाही तितकंच चांगलं माहिती आहे की ही जी आज लोक तुमच्याबरोबर बसलेली आहेत, जी लोक सत्तेसाठी तुमच्याबरोबर येऊन बसलेले आहेत आणि वेगवेगळ्या यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी तुमच्याबरोबर बसलेले आहेत, ते उद्या भाजपच्या एका इशाऱ्यावर तुम्हाला सोडून जर भाजपमध्ये उडी मारली तर ह्यामध्ये कुठलंही नवल नाही हे तुम्हीही मानता आणि तुम्हाला याची जाणीव आहे. म्हणूनच का होईना तुम्ही डायरेक्टली कुठल्याही प्रकारचं वैर भाजप पक्षाबरोबर घेण्यासाठी घाबरता. डायरेक्टली कोणत्याही प्रकारचं वैर माननीय देवेंद्रजी यांच्याशी घेण्यासाठी घाबरता आणि म्हणून तुम्ही वारंवार दिल्लीच्या फेऱ्या करता. दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेऊन तुम्ही त्यांच्याशी समजूतदारपणा दाखवता. तिथे जाऊन तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या चाललेल्या घटनांचा पाढा वाचता आणि तिथून तुम्ही महाराष्ट्राला डायरेक्ट करण्यासाठी अमितजी यांची मदत घेता. पण हे विसरू नका की महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजी हा BJPचा एक खूप मोठा फेस आहेत आणि हा जो फेस आहे हा फेस दिल्लीमधल्या सर्व यंत्रणांना अगदी मान्य आहे. म्हणूनच आज माननीय देवेंद्रजी जे पक्षामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आज ते मुख्यमंत्रीसुद्धा आहेत. सो देवेंद्रजी यांना डावलून
कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा कारवाई ही भारतीय जनता पक्ष किंवा देशामधली भारतीय जनता पक्ष किंवा RSS ही संघटना करणार नाही आहेत. सो एकनाथजी शिंदेसाहेब, जेवढं डॅमेज कंट्रोल तुम्हाला करता येईल, जिथपर्यंत करता येईल, जेवढ्या वेळा दिल्लीला जाता येईल, जेवढ्या वेळा अमित शहा यांना भेटता येईल, जेवढ्या वेळा नाराज होता राहील तुम्हाला, तेवढा वेळ तुम्ही होऊन घ्या. ही जी लढाई आहे किंवा ही जी तयारी आहे, ही तयारी 2029ची आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. 2029 जेव्हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन बोलतात की भाजप पक्षाला आता कुबड्यांची गरज नाही आहे. ह्या कुबड्या कोण आहेत हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. या कुबड्या आहेत राष्ट्रवादी पक्ष, जो की अजित पवारांचा गट आहे, आणि दुसरा गट जो आहे तो तुमचा आहे, शिवसेना शिंदे गट. या दोन्ही ज्या कुबड्या आहेत भाजपच्या, ह्याची भाजपला गरज नाही आहे असं अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये येऊन खुलेआम भाषण केलेलं आहे. या भाषणाचा अर्थ एवढाच आहे की आज भाजपकडे एवढी संख्याबळ आहे की महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता त्यांना टिकवता येऊ शकते. हे सामर्थ्य आज भाजपने स्वतः तयार केलेलं आहे. जेवढे आमदार भाजपकडे आहेत ते आमदार, आणि राहिलंच तर सेक्युलर मतांसाठी त्यांनी अजित पवार यांना जरी हाताशी ठेवलं तरी एकनाथ शिंदे जो गट आहे किंवा जो शिवसेना तुमचा गट आहे तो पुरेपूर ते दूर लाटू शकतात. ही समज तुम्हालाही आहे. परंतु जोपर्यंत 2029ची पूर्ण तयारी होत नाही, जोपर्यंत मराठी मतांचा जो तुमच्याकडे आहे वोट बँक तो भाजपकडे येत नाही, तोपर्यंत तुमची गरज आहे. जी गरज सरली त्यानंतर तुमचाही उद्धव ठाकरे व्हायला वेळ लागणार नाही. चला, एवढ्यावरतीच. धन्यवाद.